आपण कुठे आलोय? जंगली जयगड म्हणजेच कोयनेच्या घनदाट जंगलात हरवत चाललेल्या शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारा गडदुर्ग. हा गडदुर्ग कोयनानगरपासून फक्त 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि येथे जाण्याचा मार्ग अतिशय निसर्गरम्य आणि सौंदर्य परिपूर्ण आहे. गडावरती जाण्यासाठी आपल्याला कोयनेचे घनदाट जंगल पार करून जावे लागते. जंगल एवढं दाट आहे, सूर्यप्रकाशच नव्हे तर वाऱ्याची मंद झुळूक सुद्धा आतमध्ये फिरकत नाही. स्वभोवताच्या किर्ण शांततेत आपला श्वास, पावले आणि पक्ष्यांव्यतिरिक्त कोणताही आवाज आपल्याला जाणवत नाही. अविस्मरणीय जंगल प्रवास केल्यानंतर गडाची चाहूल लागते. तेथून सह्याद्रीचं विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. चिपळूण, फोपळी, कोयना जलविद्युत प्रकल्पाचा 4था टप्पा तसेच लांबवर पसरलेली सह्याद्री पर्वतरांग पाहून डोळ्याचं पार न फिरणारं दृश्य आपल्याला पाहायला भेटतं. समोरच डौलात उभा असलेल्या जंगली जयगडाचा माथा आपल्याला पाहायला भेटतो. उंचावरती पोचल्यानंतर मंद हवेची झुळूक तुम्हाला गारव्याचा अनुभव करते आणि तेथेच सारा थकवा निघून जातो. अरुंद अशा थरारक वाटा पार करत आपण पुढे थानाई देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचतो. तेथे मंदिराचे जुने अवशेष आपल्याला पाहायला भेटतात. तसेच सभोवताली जुन्या वाड्यांचे काही अवशेष आणि गडाची तटबंदी आपल्याला पाहायला भेटते. गडावरती एक छोटी विहीर आहे जी की मातीखाली दबली गेलेली आहे. ऊन वाऱ्याचा मार खाऊन गडाची तटबंदी पूर्णपणे ढासळलेली आहे. तसेच 1967 साली झालेल्या भूकंपामुळे येथील काही गडांचे अवशेष नष्ट झाले. कुंभर्ली घाटावर नजर ठेवण्यासाठी इतिहास काळात जंगली जयगडाची निर्मिती करण्यात आली. शिवकाळात हा गड शिवरायांच्या अंमलाखाली होता. ह्याच्या शेजारील हेळवाके गाव बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होते. पुढे 1758 ते 59 मध्ये पंतप्रतिनिधींकडील हा किल्ला पेशव्यांचे सरदार खंडोजी मानकर यांनी घेतला. पण पेशव्यांनी याचा ताबा परत पंतप्रतिनिधींकडे देण्यास सांगितले. पुढे 1810 मध्ये पंतप्रतिनिधी आश्रितताई तेलीन यांच्या ताब्यातून पेशवाचा सेनापती बापू खोगले यांनी हा किल्ला जिंकून घेतला. शेवटी 1818च्या इंग्रज मराठे युद्धात कर्नल हेवेट यांच्या नेतृत्वाखालील सेनेने हा किल्ला जिंकून घेतला. असा या अद्भुत ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गडाला तुम्ही नक्की भेट द्या. अधिक माहितीसाठी हा ब्लॉग पूर्ण पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी राहुल कदम तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आपण आता नवजा गावात आहे. मी माझ्या आत्याच्या घरी आहे आणि आम्ही सगळे मिळून आज जंगली जयगड फिरायला चाललो आहे. सो लास्ट ब्लॉग मी टाकला होता रामबाण, कोकणकडा असे आसपासचे ब्लॉग टाकले होते. त्यानंतर आज आपण जंगली जयगड एक्सप्लोर करणार आहे. सो आता मी नवजात आहे. नवजामधून आपण सुरू करू आणि पुढे जंगली जयगडच्या पायथ्याला गेल्यानंतरच डायरेक्ट आता भेटू. माझ्यासोबत माझे फ्रेंड्स आहेत. तिथे गेल्यानंतर आपण इंट्रोड्यूस करू सगळ्यांना. चला डायरेक्ट आता जंगली जयगडच्या पायथ्यालाच भेटू. ठीक आहे, चला ठीक आहे. नवजा गावातून आता पुढे आपण जंगली जयगडच्या इथे रोडने आतमध्ये आलेलो आहे थोडं जास्त. सो आल्यानंतर हा पॉईंट आहे आणि इथे आम्ही बाईक्स पार्क केलं. सॉरी, हां, आतमध्ये आलो आणि इथे बाईक पार्क केलेल्या आहेत आणि माझ्यासोबत ही सर्व मंडळी आहेत ज्या जंगली जयगड एक्सप्लोर करणार आहेत. पहिल्यांदाच आले सर्व. दादा आहे, रणजित दादा, तो इथे लोकल राहतो, म्हणजे माझा आत्ताचा मुलगा आहे, माझा भाऊ आहे तो. सो लोकल आहे तो, त्याला माहीत आहे सगळं. तोच आम्हाला आज फिरवणार आहे सगळी ट्रेक आणि सगळी माहिती देणार आहे गडाबद्दल, की काय काय गड आहे, काय याचा इतिहास वगैरे आहे, तर तो सांगेल आपल्याला पुढे. तर चला ट्रेक चालू करू आणि बघू पुढे कसं आपल्याला एक्सपिरियन्स येतो, कसं काय काय बघायला भेटतं आहे सर्व. बाकीचे माझे सर्व जे ब्लॉग तुम्ही पाहिले त्यामध्ये पाहिलं असेल की इथली जे जंगलं आहेत सर्व ती खूप दाट जंगलं आहेत. आणि कोयना अभयारण्याबद्दल तुम्हाला माहीतच आहे की इथली जी जंगलं आहेत ती त्यामध्ये वाघ, बिबट्या, अस्वली असे खूंखार प्राणी आहेत. एखादा कुठला जर आपल्याला बघायला भेटला तर नशीब, नाही बघायला भेटला तर चांगलंच आहे.
हा कसली काहीतरी दिसलेलं आहे. काय बोलतो आता बोलतो की हे अस्वलीने खाल्लेलं आहे. त्याची विष्ठा आहे. अस्वलीची विष्ठा आहे. विष्ठा हा शब्द बरोबर आहे. मग ते आले की आपण काय करायचं? ठीक आहे. हा, दोघींना पण उभा करू आपण, केस सोडू. गडावर जायला कच्चा रस्ता आहे, पायवाट. चढ आहे भरपूर. आणि चढी आहे भरपूर. हम्म. वाळवी किडे असते अस्वल असते ना, वाळवी असते. किडे किडे खाल्लेले असतात. लोक चालतात ना, ते मुजून जातं. नेहाचे नेल्स आता खराब झाले. हा काय आहे? हे डोंबलचं झाड आहे. त्याला मोहर आला, अजून डोंबल नाही आले. तोरणे पण म्हणतात. नाही, तोरण वेगळं असतं. अच्छा, डोंबल. डोंबल वेगळं, तोरण वेगळं. डोंबल तोरण असं उभं असतं. हा, तोरण गोल असतं आणि व्हाईट कलरचं असतं. डोंबल हे ऑरेंज कलरचं असतं आणि लांब असतं. वरून सिल्वर कलरचं एक लेअर असते त्याला, छोटे छोटे. तर त्यावरती थोडी सिल्वर कलरची अशी लेअर असते. खायला गोड असतात, आंबटी असतात, तुरट पण असतात. पण मजा येते रानमेवा खायला, तर मजा येते प्रत्येक वेळी. आणि स्पेशली मे महिन्यामध्ये जास्त असतं. मेच्या आधी जो एप्रिल आणि मार्चचा टाईम आहे, तर त्यामध्ये ते खायला भेटतं. खूप छान असतं. हे कोणता पंची? हो, अलग आहे. मुंबई मुंबई काय? इकडे कशी गाडी गाडी आहे. हा, पुढे जा, वेली वेली भेटतील तुला. गाड्या गाड्या झोका खेळू शकतो त्यावरती. एवढा ओके. कसं जावं? हातावरती टच कर. ठीक आहे, असं देतो करतो. बुलर आहे त्या. वाघाच्या नख्यांसारखी. दाखव. नखे. ही काय वाघाटीची वेल? वाघा, त्याला नखे असतात वाघाचे. चहा ठेव नको. नख्यांसारखी. अडकले ना आपलं हेच काढणार. हे फोकस फोकस फोकस. हे जे वरती दिसतंय हे शेकरूचं घरटे आहे. राष्ट्रीय प्राणी. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. राज्य प्राणी. आणि त्याचं हे एवढं मोठं घरटं आहे. तुम्हाला जर शेकरूची माहिती हवी असेल तर एक व्हिडिओ आपण पोस्ट केला होता इंस्टाग्राम आणि यूट्यूबला, तो तुम्ही पाहू शकतात. बेसिकली शेकरू ही एक मोठ्या आकाराची खार असते आणि ती भीमाशंकर, कोयना अभयारण्य, ताडोबा ह्या भागांमध्ये आढळते. कोयना परिसरातही तिचा खूप जास्त वावर आहे आणि जंगलवाढीसाठी ते खूप हेल्प करतं. ॲक्च्युली ते जे कठोर शिल्डवाल्या बिया असतात ते खातं आणि त्या बियांना उगण्याजोगं बनवतं.
काय दिसलंय अरे साळींदरचे काटे. अरे वा. जाळींदर हा प्राणी तुम्हाला माहीतच असेल, त्याला काटे असतात अंगावरती. डिपेंड करताना ते याचा यूज करतं स्वतःच्या सुरक्षेसाठी. तर हे त्याचे काटे आहेत. वा. आजच्या ट्रेकला आपल्याला हे काटे भेटलेले आहेत. ते अजून एक होतं ना ते छोटावाला तुटलेला आहे तो. एकदम शार्प टोक आहे याचा. कसले लागतं ते डेंजर. तुम्ही सारखे दिसतं ते हम्म. इंजेक्शन. बघूया पुढे काय काय पाहायला भेटतंय. हे काटा आहे वाव. त्याच्यापेक्षा पूर्ण आहे बा हा तुटका आहे. तो नितीन दाकडे लॉंग रूट आहे. तिथं माती होती तेव्हा पायांचे ठसे दिसायचे. भाला फेक नाही काटा फेक. अंगामध्ये हवा. हवा चालू. रक्त आहे. अर्धा ट्रेक आपण पूर्ण केलेला आहे. हे बघ किती बाकी अजून. हे बघ. आता ह्याच्यात थोडीच विष असणार. साळींदर सुरक्षेसाठी ते असं फुगवलं अंग ना ते जातो काटा. काटा काय त्याच्या अटॅक ज्यावेळी होईल त्यावेळी ते अंग फुगवलं जातं. फुगवल्यानंतर काटा निघून. हो. आई म्हणते तर पायला कसं वाजवत जायचं. अच्छा आपण तेव्हा शूट करू शकतो. बंद होती. शिट परत शूट करावं लागेल. आता आम्हाला काठी टाकून चालायला लागेल. दिसतंय काहीतरी पण काळं काय येते. 3 झाड आहेत मोठी मोठी. आहे चालू आहे ना. हा चालेल. हा तसाच पाहिजे होता ॲक्च्युली. चला चला. ते सरळ झाड आहे. हे झाडामध्ये कसं होल झालाय थ्रू आउट. बाकीचं काय नाही तेवढं. नाही त्याचं म्हणणं होतं की मीच करू शकतो तुम्ही नाही करू शकत. म्हणून केलं. तुमच्यासाठी परत हाय. आता जोरात करताय. तुम्हाला एक सुंदर गोष्ट दाखवतो. इथे समोर एक फांदी आहे, ती आपल्याला हाय करते बघा. दिस वन. असं वाटते की ती आपल्या या कोयना अभयारण्यामध्ये स्वागत करत आहे. हाय. हा तसं. मार्च वरून टाईम नाही ना वेळेवर. ठीक आहे. मस्त जंगलाचा सफर करत करत आपण 80% ते 85% ट्रेक पूर्ण केलेला आहे. कोयनेच्या या घनदाट अभयारण्यातून फिरताना एवढा आनंद होतो की सांगता येत नाही शब्दातून. तुम्ही ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा. आणि सध्या आपण ह्या पॉईंटला पोहोचलो आहे सर्व. इथून एक व्ह्यू दिसतो घाटाचा, तो पण आपण बघू. तिथून आम्हाला झाडं सुद्धा हाय करतात. इतकं छान आहे. ह्या बाजूला पुढे तर गारवा थोडंसं इतके आहे. येताना सांभाळून सोबत गाईड घेऊन या, म्हणजे तुम्हाला हे सगळे पॉईंट्स बघता येतील. विना गाडी येऊ नका. आणि फॉरेस्टची परमिशन मस्त आहे.
तुम्ही आल्यानंतर हा बघा उंच हा घाट, हा खाली इथे वीज निर्मिती केंद्र आहे कोयना एवढे जण विद्युत केंद्र फेज 1चा आहे आणि खाली इथे इथेच आहे. ओके खतरनाक. सुंदर असा कडा आपल्याला पाहायला भेटतो. कोकण कडा कुठला होता समोर आपण हा जो समोर जो लास्ट मी ब्लॉग मध्ये दाखवला होता तिथून तो कोकण कडा हा आहे इथे दिसतो. सांभाळून हे पुढे जाऊ नको जास्त ते गवत नाही ना हवा आहे ना नेहा. आता रिसेंट निवडलेले माहिती काय 400. ये मागे बाय आमच्या घरचे शेड जातील गेले तर ना माझे उदाहरण मी जरा फोन देऊन जा माझं लक्ष नव्हतं. फोन देऊन जाऊ. हो तुझा फोन दे आणि तुझा हा माझा चालू लावायला इरिटेट तरी कमी होईल सारखी ऑफिसवरून आली की सत्वत असते सह्याद्रीचं हे सुंदर विहंगम दृश्य इथून तसं वाटतं. पर्वतरांगा तिकडे खाली दिसणार. इथून खाली खूप मजा येते यार. तिकडूनच जायचं आपल्याला. हा जो दिसतोय तो कोकणकडा आहे आणि त्याच्या खाली इथे फेज 1चं ऑफिस आहे कोयना जलविद्युत केंद्र. आणि हा जो घाट आहे जो आपण नवजा साईडून जो आहे फेज 1ला जाण्यासाठी खाली पण एक विद्युत केंद्र आहे फेज 2. आणि ह्या बाजूला समोर इकडे कुंभरली घाट आहे तो आपल्याला जेव्हा आपण जंगली जगडला जाऊ जंगली जगडचा तो माता आहे तो इथून दिसतोय तो त्या बाजूला. आपण आता इथून पुढे जाणार आहे. हा इथून आता ज्या पॉइंटला मी उभा आहे तिथून हा कुठले हे कमीत कमी खोदलेलं नाही, हा डोंगर आहे. 1.5 ते 2 किलोमीटर आहे. तर तेवढं आपल्याला चालत जायचं आहे. समोर न दिसतील आपल्याला असं. तर हा आहे कोकणकड्याचा डोंगर. इकडे इकडे वरती इथून समोरून दिसतं. हे दादा हा कोणता पक्षी आहे रे? हा ग्रीन बीटर काल म्हणतच ना तू. तर इथून रेलिंग चालू होतं आणि गडाकडे जायला हा जो दिसतोय समोर तो आपला जंगली जगड आहे. तिथे आपल्याला जायचं आहे. एकदम तुझा आहे का माझा आहे असा घाट. छान आलं याच्याबरोबर फोटो. एक मिनिट. ये थांब आपलं. उडते ती. हा आम्ही पाचगणीवरून खाली जायचो ना की हमखास पडायचे हवेने. ठीक आहे. रेलिंगच्या नंतर असं पूर्ण इथे एकदम थंड वाटतं कारण इथून आता वारा चालू झाला आहे. खालून जेव्हापर्यंत आपण येत होतो इथून थोडा आता थंड वाटतं आहे. थोडी वारा चालू झालेला आहे त्यामुळे. आणि आता थोडाच वेळ राहिलेला आहे. 1 किलोमीटरचं अंतर आहे. तेवढ्यात आपण पोचू जंगली जयगडवरती. एकदम गार वाटतं ना वरती आल्यावरती. हा थोडासा धुका आहे ना त्यामुळे जरा हे वाटतंय. हाय कुठून आला तुम्ही? सातारा. सातारामधून कुठून? सातारा प्रॉपर सातारा येतो. आम्ही इथलेच आहे. तुम्ही मग अशी गाडीवरून हा बाईकवरून चालेल. गेलेत आमचे कार्यकर्ते. हा 2-3 इथून मस्त फोटो येईल रे. ही अशी एक मातीची
कच्च्या रस्त्याची पायवाट आहे गडाकडे जायला. सातारा हो. काय हेच करतो हा. बरं आहे का एकदम हा, निवांत. सकाळीच पहिलं होय. आलो पिंटू अण्णाला घेऊन होतो. पिंटू अण्णा कुठे सुट्टीला जातो कामावर गेला तो. दादाला घेऊन आलो. हाय हाय हे सर्व सातारचे आहेत सातारचे आपण सगळे सातारचे. सातारकर सगळे ह्याला नाव सांगा आपलं हे चॅनलचं. मी राहुल कदम. माझं राहुल कदम ब्लॉग्स म्हणून युट्यूबला चॅनल आहे. ओके म्हटलं सबस्क्राईब करा. आपल्या कोण्या नक्की, भागातले नक्की. व्हिडिओ टाकतो. धन्यवाद प्रकाश ठीक आहे. कदम. येस येस प्रकाश कदम. ओके कुठून साताऱ्यातून? साताऱ्यात ना. शाहूपुरी. शाहूपुरीचे. शाहूपुरी सगळी. अजून काय काय या रे इकडं. राहुल कदम. राहुल कदम किंवा इंस्टाग्रामला तुम्ही एम.एच. बागेल कोयना टाकलं तर एम.एच. बागेलक्ष्मी कोयना असं पेज आहे. तिथे मी व्हिडिओ टाकतो कोयनीचा आपल्या. साताऱ्यातला पण टाकतो. हा. बेसिकली साताऱ्यातला आपलं जेवढं काय भाग आहे तेवढा एक्सप्लोर करण्यासाठी. चल. तर हे सगळे सातारकर आहेत आणि सातारकर म्हणजे गड किल्ले आणि सातारकरांचा एकदम जवळचा संबंध आहे. ठीक आहे. जंगली जगड कसा वाटला तुम्हाला? एक नंबर, एक हा. ओके चला. कधी अपलोड व्हिडिओ? आपला व्हिडिओ कधी होईल? अपलोड व्हिडिओ आय थिंक 2-4 दिवसात होऊन जाईल. साईड कुठे सांगितलं तुम्ही? इंस्टाग्रामला एम.एच. भाग्यलक्ष्मी कोयना म्हणून सर्च करा. कोयना नगर कोयना टाकलं ना की एम.एच. भाग्यलक्ष्मी कोयना येईल. हा आपले 7-8 हजार फॉलोअर्स आहेत. ओके एकदम खतरनाक व्ह्यू आहे इथून. म्हणजे ही वाट तुम्ही बघा. एकदम हा मातीचा रस्ता आहे आणि पूर्ण म्हणजे घसरला तर नक्की पडूनच जाणार असा रस्ता आहे. आणि ह्या बाजूला एकदम खाई आहे आणि ह्या बाजूला सुद्धा खाई आहे. जाताना काळजी घ्या. सोबत गाईड घेऊन या. गाईड असेल तर तुम्हाला ते इन्स्ट्रक्शन देतील कसं कसं जायचं, कशा वाटा आहेत. कारण हे जे काही कोयनेतले गड किल्ले आहेत ते सध्या तरी जास्त पर्यटकाचे धबधबे वगैरे बघायसाठी पावसाळ्यातच जास्त क्राऊड येतो. तो गड किल्ले बघायला तो क्राऊड इकडे येतो. आणि जंगली जगडचं कसं झालं की हा गड खूप जंगलाच्या आतमध्ये आहे आणि ज्यावेळी इंग्रजांचं राज्य होतं आणि जसं की हा जो भाग आहे तो रिस्ट्रिक्टेड एरिया आहे. जंगलाचा राखीव एरिया आहे. गोवर झोन, बफर झोन म्हणजे गोवर झोनमध्ये येतं. सो इकडे रिस्ट्रिक्शन्स आहेत. लोक येत नाहीत फारशी. त्यामुळे हा गड हळूहळू दुर्लक्षित होत चालला आणि जास्त फेमस नाही झालेला आहे. तसंही हा गड बेसिकली ह्याचा जर इतिहास बोलायचा जर झालं तर हा शिवकालीन गड आहे. शिवाजी महाराजांच्या मुलकामध्ये हा गड होता. ह्या गडाचा उपयोग जो कुंभर्ली घाट आहे आणि कोकण एरिया त्यामध्ये जे व्यापार वगैरे व्हायचे तर ह्यावरती नजर ठेवायला. कारण माती एकदम भुसभुशीत आहे आणि त्यामुळे खूप काळजीने चालावं लागतं. चप्पल घालून तर इकडे येऊच नका. चांगले शूज वगैरे असले पाहिजेत ट्रेकिंगला जर तुम्ही इकडे येत असाल. खूप असा चढण मतलब स्लोपवाला गड नाही आहे पण जी काय वाट आहे ती खूप
रिस्की आहे. जसं तुम्ही बघू शकता आता ही वाट आहे, ही ह्या बाजूला पूर्ण कडा आहे आणि ह्या बाजूला पूर्ण खाई. तुम्ही जर इथून पाय घसरला तर ह्या सरळ खाली जाणार घाटामधून. डेथ. कोकणचा सुंदर नजारा इथून दिसायला भेटतो. सह्याद्रीच्या हे सगळं खाली, हे सगळा कोकण एरिया आहे. त्या बाजूला कोयना बॅकवॉटर दिसते. हा इकडे हा कडा कुठे आहे? ते आपल्याला वरती जायचं आहे. आपले काही मित्र तिथे आहेत. हा पूर्ण तुफान वारं चालू आहे. एकदम असा गारवा लागतोय. हा भोपू यासाठी घेतला होता की जर वाटेत गहू वगैरे आले तर त्यांना हाकवायसाठी, कारण हा खूप साऊंड करतो. असं वाजवून गहू पळवू शकतो आपण, कारण कोयन्याच्या जंगलात गहू हा तर आता कॉमन प्राणी झाला आहे, कारण सर्वीकडे तो असतो. तटबंदी कोणती आहे? ओके. हा काही भाग दिसतोय गडाचा तो तटबंदी आहे. हा हे बघा हे सगळे चिगरे आहेत गडाचे. हा एक भाग थोडाफार दिसतोय. आकार थोडा दिसतोय. कोयना हा भाग असा आहे की इथे पाऊस एकदम मुसळधार असतो. गडाचं ज्यावेळी 1967 साली भूकंप झाला कोयनेमध्ये, तुम्हाला माहीतच असेल की मोठा भूकंप झाला होता कोयनेमध्ये, त्यावेळी फारसा भाग या गडाचा पडून गेला आणि जो काही राहिला होता भाग तो मुसळधार पाऊस आणि वारा यांच्यामुळे हे सगळं पडून गेलंय. पाऊस एवढा असतो की ही माती दरवर्षी वाहून जाते आणि जे काही दगड असतात ते पोकळून खाली पडून जातात. त्यामुळे हा थोडासा अवशेष दगडाचा राहिला. आणि त्या बाजूला इथे कचडा आहे. ते पायऱ्या दिसतात छोट्या छोट्या, ते बनव कुठे. ओके. हा थोडासा भाग आहे. तटबंदी पूर्णपणे पडलेली आहे गडाची. पण हा जो खाली दिसतोय तो कुंभरली घाट आहे ना दादा? हा कोणता घाट आहे? टनेलचा, खोपडीचा. हा जो रस्ता आहे घाट खोपडीला जातो. आणि कुंभरली हा जो खाली दिसतोय ना तो कुंभरली घाट आहे. हा दिसतो तो कुंभरली घाट आहे. कोकण कड्याला तिथं आलेलो. ठीक आहे. कोकणकडा कुठे? हे समोरचा डोंगर. ओके. तो जो खाली आहे तो कोकणकडा दिसतोय. आणि आपण जो आलो तो तिकडून असा आलो त्या बाजूने कोकणकड्या साईडने, त्या साईडने आपण इथे आलेलो आहे. हा पर्वत बघा, सह्याद्रीचे हे कडे सुंदर असे कडे दिसतात. व्हिडिओ काढलेला. हा असा सह्याद्री. अरे यार काल घेऊन जायला पाहिजे होता आपण. हा पण ठीक आहे. ओके. हे जे झाड आहे त्याला जंगली कोथिंबीर म्हणतात. ह्याचा वास सुंदर असा वास येतो. 1000 मेगावाट एकदम जोडायचा अंगाला, म्हणजे डॅम आहे. ओके. बॅक वॉटर आहे सगळा.
हा कोळकेवाडी डॅमचा बॅकवॉटर आहे. स्टेज 4 आहे. 1000 मेगावॅट. चौथा टप्पा. ओके 1000 मेगावॅट तिथे तयार होते. ओके. आणि कोयना बॅकवॉटर इथून दिसत नाही. कोयना बॅक वॉटरच आहे पाण्यावर सगळं प्रोजेक्ट. ओके. नाही नाही खाली जातं पण असं कोयना धरणापासून जे बॅकवॉटर तयार विहीर दिसणार आपल्याला. विहिरीमध्ये पाणी आणून खाली ओके ओके. आणि इथे वरती एक विहीर पण आहे ना गडावर. खाली साठवलं जातं. स्टेज 2000 मेगावॅट जी होते ना. इधर उधर देखना नहीं और नॉन स्टॉप चलना है. चालायचं पाय ठेवा लेकरांकडे. म्हणून चला. आपण आता इकडून समोरून आलेलो आहे. हे करून आता जी वाट आहे ही वाट एवढी पातळ आहे की बघा इथून जर जाताना आपल्याला ह्या अरुंद वाटेतून जायचं आहे. एकदम छोटी आहे. एकदम थरारक अनुभव आहे ना. हे नीट अरे भरपूर रे. पावसाळ्यात कोण येतं इकडे? पावसात आता जी वाट आहे ती खूप अवघड आहे. जरा गॉगल काढून ठेवतो. ओके. आता ह्या अवघड वाटेतून आपल्याला जायचं आहे. हे गवत पूर्ण पाय घसरून निसर्गुंडीच आहे. एकदम थरारक अनुभव आहे यार. ओके फायनली आपण पोचलेलो आहे इथे. हा रस्ता पार करून इथे पुढे देवीचं मंदिर आहे ते आपल्याला पाहायला भेटेल. हे थोडे मंदिराचे अवशेष आहेत. तिथे बोर्ड लावला आहे ठाणाई देवी आणि जंगली जयगड नवजा मानायनगर 5/8/2022 हा बोर्ड लावलेला आहे. हे जुने थोडे अवशेष आहेत देवीच्या मंदिराचे. आतमध्ये एक मूर्ती आहे. दगड एवढ्या आतमध्ये मंदिर. जाऊया. त्यावेळी कशी दगड आणली असते. जांबा इथे नाहीच आहे. बघ तिथे पाणी हे ठाणाई देवीचं मंदिर आहे गडावरचं. गड देवीचं. आणि ही एक जुनी मूर्ती दिसते त्यामुळे खूप काळाची जुनी आहे. आय थिंक मूर्ती त्यामुळे झिजलेली दिसते पूर्ण. काही लोकांनी नारळ वगैरे ठेवलेला आहे तिथे. आसपासचा परिसर मंदिराच्या आजूबाजूचे दगड थोडेसे आहेत बाकी पडलेले आहेत. छान. ओके. आपल्या घरात डबा भरून आहे शिकलेली घेऊन जा. तिथे त्याची पावडर करून ठेवले. हे इथे थोडे तिथे काय मंदिरापासून थोडंसं पुढे आल्यानंतर इथे थोडे हे सगळे वाड्याचे अवशेष दिसतात. हे सगळे इथे पण आहे हा पॉईंट. हे सगळे जे वाड्याचे अवशेष आहेत आता काही राहिलेलं नाही आहे. हे काय ही विहीर आहे. कसली पाणी पाणी तयार केलेली होती इथे. आता मातीमधून पूर्ण भरून गेलेली. चालेल. ही जी आहे ती विहीर आहे बघतो ना पाण्यासाठी तयार केली. पण आता ह्याच्यामध्ये पूर्ण माती भरलेली आहे. काही पाण्यासाठी राहिलेलं नाही.
तर जुनी इथे आय थिंक विहीर होती. होता पाठीमागे छान वाटत इथे पण भारी वाटते. तर फायनली आपण गडाच्या लास्ट पॉईंटला पोहोचलेलो आहे. इथे एक विंडा आहे. तर हा आहे आपला जंगली जयगड. इथून खाली हा कुंभरली घाट दिसतोय. आम्ही आमच्या कोयनेतूनच 2026चा पहिला गड आपल्या मायभूमीत कोयना नगरीमध्ये जंगली जयगड. आमच्या जन्मभूमीतला पहिला मुळे ते दिसत नाही. इकडचे किल्ले खालती कोकणातले दिसतात, रत्नागिरीतले. हा दे दे दे. मकरंद मधुमकरंद नाही आहे. रसाळ परत जावं लागेल आपल्याला. सुमार रसाळ समोरासमोर आहे. तिथे समोर रसाळ आणि सुमार आहे खेडमध्ये. ऊन आहे ऊन आपला फोटोग्राफर का खाली उलटी बसली तर हो मी पप्पांना सांगणार हवेतून ती गेली सांगत आपण कुठे आलोय? चल की परत कमालपत्र घेऊन जाईल. मोबाईलमध्ये बघत खाली गेला होता. नको उलट चालला. तू रात्री इथे सरडा ते दोन दगडाच्या मध्ये काय कुठून आला खरं डायरेक्ट असं दिसतंय की जवळ आहे. तिकडून डायरेक्ट खालती काढाय. खरं कुठून आहे? लाईन तिथे वरती तरी डायरेक्ट खालती नको जायला का जाऊ? कधी घेतलंय मी समृद्धीच्या लग्नाच्या वेळी घेतलं. जाता वेळेस पण सही वाटत होता. समृद्धीच्या लग्नाच्या वेळी घेतलं. एकदम लांबून घ्या एकदम लांबून सांगा ना आमचा ना असा खालून घ्या पोपटी बनवली. मटका नव्हता रे, डब्बल त्या नाशिकच्या ह्याच्यावरून हरिजन तो दिसतो ना, कोकण पण तो बनवतो आणि असं आतमध्ये आहे. हरिश्चंद्रगड कसा आहे तिथे चढत आता नाही येत. टोपी काढू का? न तोंड दिसते ना.
नका फिरू आम्ही इथून जाते